या ठिकाणी सुरू करावा आणि जे या ठिकाणी आपले कापसे साहेब आहे, बाकी आमच्या सहारे मॅडम आहेत आणि गुंडाने राहुल गुंडाने आहेत, गुंडाने सर आहेत, तर आपण त्यानंतर शिरसाट साहेब आहेत, त्यानंतर आपण सर्वांनी एक एक पुष्प अर्पून माता रमाईला आपण त्या माता रमाईचं स्वागत करावं, या अनुषंगाने त्यांना अभिवादन करावं. श्रीकांत देसाई. जय भीम, जय बुद्ध आहे. आज आपण इथे जमलो आहे रमाबाई यांचा जन्मदिन आहे, या निमित्त आपण सर्व जमलो आहे आणि आमच्या ताईंनी पूजा केली. त्या नेहमीच सखी असतात, वाहनसाहेब सखी असतात, दीपक सरांनी आम्हाला नेहमीच असे टोचीत देतात. म्हणजे एकामेका टोचन दिला. आमची वडीलधारी हे माणसं आहे, ते आम्हाला सांगतात की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. मग आम्ही काल रात्री ठरवलं की बाईचा कार्यक्रम करायचा. आज कमी लोक असले तरी एक व्यक्ती हा 1000 लोकांचा हिशोबाने आहे. तिथं व्यक्ती किती आहे पाहून घ्या. एक एक लहानसा व्यक्ती नारुमो सहारे आहे, दीपकजी आहे, सर आहे, गोंडाने सर आहे, काकाजीचं नाव नाही आठवून मला, कापसेजी आहे, वहाने सर आहे आणि गोंडनताई आहे, मेसन सर आहे, शिरसाट साहेब आहे. ह्या दादा शिरसाट साहेबाचं काम कसं आहे, खूप जबरदस्त काम आहे. जसं वागतात तसं बोलतात तसं त्यांनी फॉर्म हॉटेल चालू केलं. इतकं सुंदर हॉटेल आहे की ते MIDC सर्वात टॉपचं, आज कर्मेश्वर तालुक्यात सर्वात टॉपचं हॉटेल आहे आणि असं चालवत राहावं ही त्यांची माझ्याकडून विनंती. आपण मी हे आज रमाबाई जी आहे आणि आजची रमाबाई, दोन रमाबाईमध्ये फरक सांगणार आहे मी. कारण कसं आहे, माझ्या आपण सोबत बोलले, जे काही बोललं आम्हाला बोलू शकतो, एवढं बोलून घेतलं की आम्हाला काही बोलायचं चान्स ठेवला नाही. पण तर असू द्या, आजची रमाबाई आणि त्यावेळची रमाबाई, त्यावेळेची रमाबाईंनी बाबासाहेब आंबेडकरला विदेशात गेले, शिक्षण करायला तिनं सपोर्ट केला. आजची रमाबाई दिवसातून माणूस घराबाहेर जात असून ना जाऊ देत नाही. कुठं चालले ते सोडतच नाही. ही रमाबाई आजची आहे आणि जाऊ देत नाही आणि नवऱ्याला जाऊ देत नाही, कामी नको देत, तू थांब म्हणते, फक्त पैसे आण, नाही आणले तर घर सोडून चालली आहे. बरोबर, आजची रमाबाई अशी आहे. आणि कारण कसं आहे, विदेशात गेलेल्या आंबेडकर साहेबांनी 3-4 वर्ष शिक्षण घेतलं, 5 वर्ष घेतलं असेल जवळपास. त्यावेळेस ती रमाबाई इथं राहिली आणि ती रमाबाई इमानदारीने राहिली. अशी रमाबाईनं म्हणलं असतं सोसायटी घेऊन मी निघतो. ही रमाबाई आजची आहे आणि ही परिस्थिती आपल्या आईवडील, आपण मुलांना देत नाही, शिक्षण देत नाही म्हणून आपण तसं परिस्थिती आहे. कारण कसं आहे, हे शिक्षण द्यायला पाहिजे. आईवडिलांना सांगायला पाहिजे, बाई तू आपण इथून घरी चालली तिथं राहायची, पण तसं नाही होत. अधिकार दिला आहे, अधिकाराचा पुरा वापर होऊन झाला आहे, चुकीचा वापर होत आहे, चांगला वापर होत नाही आहे. आणि रमाबाईमुळे मला असं वाटतं की मी अनेक समस्या पाहून घरोघरी समस्या तयार झाल्या, ह्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. तसंच दुसरा विषय असा आहे की EVM मशीनचा सगळ्यांनी घेतला विषय. EVM मशीन हा विषय इतका बेकार विषय आहे की 2013ला जेव्हा भारतीय जनता पार्टी सरकार नव्हतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस अडवाणीजी आणि सुब्रमण्यम स्वामी हे कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे EVM मशीन फ्रॉड आहे. 10 वर्ष भोगले होते काँग्रेसनी आणि 10 वर्ष पण का मग ते सुप्रीम कोर्टात निर्णय दिला की तो निर्णय असा दिला सुप्रीम कोर्टाने की EVM मशीनमध्ये घोटाळा होते. मी काय यूट्यूबवर बोलत आहे, मी लिगली बोलत आहे, त्यामुळे सांगतो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्यावेळेसच बॅलेट पेपर झाले पाहिजे होते, त्यांनी केले नाही. मग ते काय RSS वाले आले, काय झालं काय नाही आपण तर जाऊन पाहिलं नाही, पण लोक सांगतात, मामा मेसम साहेब सांगतात, की नेहमी सांगतात, त्यांचे भाषण ऐकले मी. आणि त्यांनी सांगितलं की बा 10 वर्ष तुम्ही भोगले, 10 वर्ष आम्ही भोगू. बरोबर 10 वर्ष होऊन झाले यावेळेस आणि परिस्थिती अशी आली आहे, 10 वर्ष आली आहेत, पण एकदा सीझन खुशी भेटली का सोडायला तयार होत नाही कोणी. मग तू राह का मी राह, असं ते त्यांचा विषय झाला आहे. त्यामुळे आता पक्ष सोडत आहे. मग काँग्रेसला जमलं, मग आता आम्ही सर्व लोक एकत्र आलो आणि सर्व पक्ष मिळून आम्ही लढायला निघालो की EVM मशीन करायला बॅलेट पेपर लावा किंवा बॅलेट पेपर वोटिंग घ्या. आता BJPवाले एवढी ताकदवान झाले आहे, मोदी साहेब ऐकायला तर तयार नाही, सरकारच ऐकायला तयार नाही. आणि ऐकलं असतं तर बा तुम्ही समजा लोकतंत्राचे अधिकार वापरत आहे तर काय होते, बॅलेट पेपर घ्या ना. तुमच्यापाशी एवढी ताकद आहे, तुम्ही बुथवाईज कार्यक्रम केले आहे म्हणते भारतात, त्यांनी कार्यक्रम घ्यायला पाहिजे ना, बॅलेट पेपर घ्यायला पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी होगा, पण होत नाही. कारण कसं त्यांना माहीत आहे की आपल्या विरोधात 80% लोक आहे आणि आपण फक्त 20% म्हणजे युग किंवा वेळाचं 15%च मोडून दे, अशी परिस्थिती आहे. BJP सरकार निवडून येऊ शकत नाही. सरकार जे आहे BJP सरकार म्हणजे UPA म्हणा किंवा इंडिया म्हणा, मला माहीत नाही काय आहे, तर तो विषय बोलणार नाही मी पक्षाच्या विषयावर. पण मला हे माहीत आहे आजच्या तारखेत मोदी सरकार डबल येऊ शकत नाही, पण त्यांनी बॅलेट पेपर घ्यायला पाहिजे. बॅलेट पेपर घेतले, सरकार लंबी. आणि म्हणून आता पण ते का ते मी अशोक सम्राटचे उदाहरण देतो. अशोक सम्राट होते, त्याच्यानंतर त्यांना उडवलं, त्यांचे जे हे बनले होते काय म्हणते तुम्हाला साहेब, आमचे विहार, बुद्धविहार बनवले, त्याच्यासाठी मंदिर बनवले आणि ते त्याचे चालवले काही दिवस.
असो. दुसरा विषय आला मग नंतर शिवाजी महाराज आले, पेशवे आले, 150 वर्ष पेशव्यांनी राज्य केलं. तसेच आता BJP आली आहे. मी मुद्दा ठेवू आणत आहे. BJP आली, 10 वर्ष आले. आम्ही लोक पहिले आमचे लोक होते, BJPचे लोक होते, ते आता BJP चालले, काँग्रेसचे गेले, BJP सर्व पक्षाचे लोक BJP घुसून आले. आणि तरी ते म्हणते की बा सत्ता आली तर आपण पलटून जाऊ. पण काही दिवसांनी ते असे माइंड करतात की आपला पक्ष BJP समजून आले. आज मग सकाळीच मला विषय आला, माझा घात झाला की तुम्ही इथं गेले का? मी कुठंच गेलो नाही. मी तर अपक्षाचा बा राजेश श्रीखंडे समाज संघटनेत काम करतो आणि स्वतःच काम करतो, जो दिवसभर काम करतो. नाही, ते मुद्दाम करतात. ते का म्हणते इथं गेलं का तिथं गेलं का, मुद्दाम असं केलं म्हणजे लोक उठून पडतात. बाकी लोक तर भीते ना, हेही करतात, काम विषय नाही. पण असो, मी तुमच्यासोबत नेहमीच राहील. बुद्ध शरणं गच्छामी, धर्म शरणं गच्छामी हे म्हणतो. पण असो, पण आपल्याला एकत्र यायचं आहे, पक्ष कोणते असो. कारण माणसं इथं आहे, मूल निवासी आम्ही इथचे आहे. OBC असो, SC असो की ST असो, हे सर्व आम्ही मूल निवासी आहे. यांना अधिकार मिळाला पाहिजे आणि यांचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे. जातात बैल गेल्या इथं 400 लोक बैल म्हणजे आमदार लोक जातात, पण कधी विषय काढत नाही, मिळून मशीनबरोबर बोलत नाही. काँग्रेसचा असो कसं BSPचा असो कसं BJPचा असो, बोलायला पाहिजे. जे बोलतात, जे बोलत असेल त्यांना लागणार नाही, जे बोलत नसेल त्यांना लागेल. आणि त्यांनी बैल आहे, बैल असल्यामुळे विषय घेत नाही. त्या बैलाला सिद्ध करायचं काम आपलं आहे. लोकतंत्र आम्हाला बाबासाहेब आंबेडकर जो अधिकार दिला आहे, फक्त त्यांनी सांगितलं 1 वोट भिकारी मिळेल आणि 1 वोट टाटा, 1 रतन टाटा किंवा असो अंबानी, 7 अधिकार आहे. त्या अधिकार इथे आता लोकसभा आली आहे, त्या लोकसभेत आपला अधिकार दाखवा. आणि माझी विनंती आहे न्यायालयाला, तुमच्यापाशी ज्या याचिका आल्या आहे त्या याचिकाचा तुम्ही निर्णय द्यावा आणि बॅलेट पेपर सभा पूर्ण भारतात लावा. काही नाही, पहिली लोकसभा होत होतो त्या 10 वर्षा पहिले लोकसभा झाली नाही का, 10-20 वर्षा पहिले, तेव्हा मोजणीला दिवस लागत होता, म्हणजे वेळ लागत होता. आता फटकन होते म्हणते, म्हणून ते आता बॅलेट पेपर. पण तुम्ही प्रिंटआउट द्या ना, आम्ही घडी करून ते टाकू. मग त्याचा घडी झाल्यानंतर आम्ही मोजून येत नाही. मोजू ज्याला ऑब्जेक्शन वाटतं तो खासदार तो मोजून, ज्याला नाही वाटत तो निवडून ते नाही वाटणार. पण ज्याला ऑब्जेक्शन घेता मोजला तर पैसे भरा येते, तेव्हाच ऑब्जेक्शन घेता येते. बिना पैशाने काही घेता येत नाही. हे लोकसभेचा वेळ झालं पाहिजे, हीच विनंती. नमस्कार, जय हिंद, जय भारत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजेश श्रीखंडे यांनी UEM बद्दल आणि एकत्रित संघटनेबद्दल माहिती दिली. सर्व जनतेने संघटनेने एकत्रित यावं आणि फुले आंबेडकर शाहू विचाराच्या परिवर्तन दिशेने चालावं आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावं. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम हे करून घ्या.